नमस्कार मित्रांनो. तर हाय आय व्ही आणि लो आय व्ही याच्या माध्यमातून स्ट्रॅटजी कशी निवडायची त्याबद्दल माहिती घेऊयात. तर फक्त आय व्हीचा नंबर बघणं आणि त्या नंबरवरनं स्ट्रॅटजी निवडणं हे वेगळं असतं. ह्या एपिसोडमध्ये आपण हाय आय व्ही नक्की काय आहे आणि लो आय व्ही नक्की काय आहे एवढं बघणार नाही आहोत. आपण याच्या व्यतिरिक्त एक प्रोफेशनल डिसिजन मेकिंग फ्रेमवर्क जो तो तयार करणार आहोत, ज्या माध्यमातून आपल्याला इम्प्लाइड व्हॉलटिलिटी, त्याचबरोबर मार्केटचं एक्सपेक्टेशन, त्यामध्ये त्याचं इनकॉर्पोरेशन ऑप्शन्स प्राइसिंगमध्ये, पुढच्या स्टेपमध्ये ऑप्शन्स प्राइसिंग आणि सगळ्यात शेवटी रिस्क मॅनेजमेंट जे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ जो आहे तो खूप इंटरेस्टिंग जो आहे तो होणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, मी डॉक्टर रणजित आपलं सर्वांचं स्वागत करतो निफ्टी ट्रेंड मराठीमध्ये. तर हाय आय व्ही ज्या वेळेस असतंय त्यावेळेस नक्की करायचं काय असतं आणि लो आय व्ही मध्ये काय याच्याबद्दल समजून घेऊयात. पाठीमागील एपिसोडची जर उजळणी करायची जर झाली तर त्याचमध्ये आपण इम्प्लाइड व्हॉलटिलिटी नक्की काय आहे एकदम सोप्या उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेतलं होतं. त्यामध्ये आपण हे अंडरस्टँड केलं होतं की इम्प्लाइड व्हॉलटिलिटी जर वाढली तर ऑप्शन्स प्रीमियम जे ते महागडे होऊ शकतात आणि इम्प्लाइड व्हॉलटिलिटी जर कमी जर झाली तर प्रीमियमवरती प्रेशर येऊन ते प्रीमियम जे ते मेल्टडाऊन होऊ शकतं. पण आता जी आहे ती खरी गोष्ट सुरू होते. समजा तुम्ही एखादा ऑप्शन चेन जी ते उघडली, त्या ऑप्शन चेन मध्ये तुम्हाला त्या पर्टिक्युलर ऑप्शनची आय व्ही जी ती 18% दिसते. मग ती 18% आय व्ही नक्की ती लो आहे की हाय आहे हे कसं समजणार बरं? दुसरं बघा, एखाद्या दुसऱ्या स्टॉकमध्ये त्याची आय व्ही जी ती 35% आहे. तर ती जर आय व्ही जी ती 35% म्हणजे हाय आहे का लो आहे हे कसं समजायचं? फक्त नंबर्स किंवा आकडे बघून जे ते आपल्याला डिसिजन घेता येऊ शकत नाही. त्याकरता आपल्याला आय व्ही जो आहे तो ऍब्सोल्यूट नंबर स्वतःहून काहीही सांगत नसतो. 18% एका स्टॉकसाठी हाय असू शकते आणि तीच दुसऱ्या स्टॉकसाठी जी ती लो असू शकते. म्हणूनच प्रोफेशनल ट्रेडर जो आहे तो स्वतःला एकच प्रश्न विचारत असतो, तो म्हणजे इम्प्लाइड व्हॉलटिलिटी किती आहे हा नाही. त्याचा प्रश्न असतो आय व्ही जो आहे त्याच्या हिस्ट्रीच्या तुलनेत किती हाय किंवा लोच्या आसपास किंवा मिडलला आहे. आणि त्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न येतो, या एन्व्हायरमेंटमध्ये कोणती स्ट्रॅटेजी जी ती योग्य आहे. आता हे आपण योग्य पद्धतीने जे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत धड्या हाय अनसर्टनिटी. जसं उदाहरण घ्या, फेब्रुवारी मार्च मध्ये युएस इराण वॉरचं एस्केलेशन ज्यावेळेस क्रिएट झालं त्यावेळेस काय झालं, इम्प्लाइड व्हॉलटिलिटी जी ती राईज झाली आणि त्याच वेळेस तुम्ही जर ऑप्शनचे प्रीमियम जर बघितले असतील, कॉल साईड किंवा पुट साईड, विशेषतः पुट साईडचे भरपूर वाढताना आपल्याला दिसले, परंतु आय व्ही सुद्धा जे आहे त्या शूटअप झालेल्या होत्या आणि इंट्राडेज मध्ये दोन्ही बाजूला अनसर्टन मूव्ह होताना दिसत होतं. सोप्या भाषेत सांगायचं जर झालं तर हाय आय व्ही म्हणजे मार्केटमध्ये पुढे किती मोठी मुवमेंट होण्याची अपेक्षा आहे हे प्राइस मध्ये रिफ्लेक्ट करताना आपल्याला दिसत असतं. याचा अर्थ मार्केट नक्कीच वर जाईल किंवा खाली जाईल असा नाही होत. फक्त अनसर्टनिटी आणि एक्सपेक्टेड मुवमेंट जी ती जास्त असू शकतं आणि त्यामुळं मार्केट जे ते वरच्या बाजूला किंवा मार्केट जे ते खालच्या बाजूला आपल्याला जाताना ते दिसू शकतं. समजा एखाद्या स्टॉकची नॉर्मल आय व्ही जी आहे ना ती 18 ते 22%च्या रेंजमध्ये, पण त्या स्टॉकचा जो रिझल्ट जो आहे तो उद्या आहे आणि उद्या तो रिझल्ट असल्यामुळं ट्रेडर जे आहेत त्याची अपेक्षा अशी करायला लागले की बाबा याच्यामध्ये एक मोठा मुवमेंट होणार आहे. अचानक आय व्ही जी ती 22%वरनं 32% जी ती जाऊ शकते. त्यामुळं ऑप्शनचे प्रीमियम सुद्धा महागडे होऊ शकतात. याच्यामध्ये हिस्टॉरिकल आय व्ही सुद्धा तिथं एक मेजर रोल आपल्याला प्ले करताना दिसते. दुसरं उदाहरण बघा, समजा एखाद्या स्टॉकमध्ये सामान्यतः दिवसाला 20 ते 30 रुपयांची मूव जी ती होते, पण उद्या बजेट किंवा मोठा कॉर्पोरेट इव्हेंट आहे, मार्केट म्हणतं आज मुवमेंट कमी असली तरी उद्या मुवमेंट जे आहे ते होऊ शकतं आणि त्यामुळं ऑप्शन्स प्राइसिंग मध्ये अनसर्टनिटी जी आहे ती वाढते आणि प्रीमियम जो आहे तो आपल्याला वाढ होताना तिथं दिसतो. तर बघा, आरबीआयच्या पॉलिसीच्या अगोदर 2-3 दिवस जे आहे ते प्रीमियम सायलेंटली कॉल आणि पुट साईडचे जे आहे ते राईज होताना तिथे दिसतात आणि जसं जसं इव्हेंट जो येतो त्याच्या पीक वरती येतो त्यानुसार तिथं आय व्ही सुद्धा एकदम हाय लेवलला तिथं जाते. अशा ठिकाणी ऑप्शन्स बाईंग करणं चुकीचं राहतं. एक उदाहरण बघा,
पाऊस नसताना छत्री जी आहे ती 100 रुपयांना मिळते. पण हवामान खात्याने अचानक सांगितलं की आता जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं त्या छत्र्यांची डिमांड जी आहे ती वाढते. मग काय, जेव्हा ती डिमांड वाढते त्यावेळेस ती जी 100 रुपयांना आपल्याला जी छत्री भेटत असते ती डायरेक्टली 150 पण होऊ शकते, अगदी 200 सुद्धा होऊ शकते. पाऊस पडेल की नाही पडेल त्याची गॅरंटी नाहीये. पण अनसर्टनिटी आणि एक्सपेक्टेड डिमांड जे आहे ते किंमत बदलू शकते आणि ऑप्शन्स मध्ये इम्प्लाइड व्हॉलटिलिटी जी आहे ना, काही अंशी अशीच अनसर्टनिटी प्राइसिंग रिफ्लेक्ट करत असते आणि त्याकडे आपण लक्ष देणं सगळ्यात महत्वाचं आहे. चॅप्टर नंबर 3 मध्ये प्रोफेशनल जे आहेत ना ते हाय आय व्ही मध्ये नक्की काय बघत असतात आणि बाय करतात की सेल करतात ते बघूया. तर हाय आय व्ही बघितली की लगेच बाय नक्कीच नाही. एक मोठा बिगिनरची मिस्टेक जी ना हाय आय व्ही मध्ये तो खरेदी करण्याची चुकी जी तो करेल. पण हाय आय व्ही म्हणजे मार्केट व्होलटाईल होणार आहे, चला कॉल किंवा पुट बाय करूया असं नाहीये. पण प्रोफेशनल ट्रेडर त्याच वेळेस स्वतःला दुसरा प्रश्न विचारतो, ह्या हाय आय व्ही एन्व्हायरमेंटमध्ये प्रीमियम अगोदरच किती महाग झालेला आहे. कारण हाय आय व्ही म्हणजे फक्त ऑपॉर्च्युनिटी नाही आहे तर ती एक रिस्क सुद्धा असू शकते. समजा तुम्ही 100 रुपयाचा प्रीमियम जो आहे ऑप्शन्स बाय खरेदी केला, इव्हेंटच्या अगोदर आय व्ही खूप वाढलेली होती आणि प्रीमियम जो आहे तो 100 वरनं 150 झालं. आता तुम्हाला वाटलं आता मोठी मुवमेंट येणार आहे, पण इव्हेंट झाल्यानंतर अनसर्टनिटी जी ती संपली आणि आय व्ही जी ती 35% 20% झाली. स्टॉक तुमच्या डायरेक्शनमध्ये गेला तरी प्रीमियमवरती आय व्ही क्रशचा परिणाम होऊन प्रेशर तिथं आला आणि त्यानुसार तो प्रीमियम जो आहे तो डायरेक्टली 70 रुपयांच्या आसपास आला. म्हणून हाय इम्प्लाइड व्हॉलटिलिटी एन्व्हायरमेंटमध्ये प्रोफेशनल ट्रेडर जे आहेत ना आय व्ही क्रश रिस्क सुद्धा विचारात तिथं घेत असतात आणि त्याचा व्यवस्थितरित्या उपयोग कसा करायचा याच्याबद्दल जे ते विचार तिथं करत असतात आणि त्याला तुम्ही समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं. हाय आय व्हीच्या एन्व्हायरमेंटमध्ये कुठल्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत ते प्रोफेशनल ट्रेडर फॉलो करत असतात ते समजून घेऊयात. तर हाय आय व्ही स्ट्रॅटेजी फ्रेमवर्क जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो ऑप्शन सेलरच्या पर्स्पेक्टिव्हनी. परंतु तुम्ही म्हणाल ऑप्शन्स बायरसाठी काय, आपण त्या ऑप्शन सेलरला जर फॉलो जर केलं तर त्यातनं आपल्याला एक क्लिअर कट अंडरस्टँडिंग आणि आयडिया जी ती होताना ते दिसू शकते. प्रीमियम सेलिंग किंवा डिफाईन रिस्क प्रीमियम स्ट्रॅटेजीज विचारात घेणं सुद्धा महत्त्वाचं असतं आणि त्याकरता आपल्याला हाय आय व्ही एन्व्हायरमेंट हा एक कॉमन प्रोफेशनल ॲप्रोच असतो. त्याच्यामध्ये डिफाईन रिस्क प्रीमियम स्ट्रॅटेजीज ज्या आहेत ना त्या महत्त्वाच्या असतात. पण इथे अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट येते, ती कुठली बरं, हाय आय व्ही म्हणजे ब्लाइंड ऑप्शन सेलिंग नाही आहे. कारण ऑप्शन सेलिंगमध्ये मोठा रिस्क असतो. बघा तुम्ही जेव्हा केव्हा ऑप्शन बाईंग करता अगदी 2 ते 20 हजारापर्यंत तुम्हाला ऑप्शनचा एक लॉट मिळतो. पण त्याच वेळेस जर ऑप्शन सेलर तुम्हाला ते सेल करून राहिला तर त्याच्याकरता साधारण 1.5 लाखापासून 2.5 लाखापर्यंतचे प्रीमियम जे आहे अपफ्रंट त्याला तिथं ठेवावं लागतं. मग याच्यामध्ये बिगिनरने फक्त नेकेड सेलिंग करण्याऐवजी डिफाईन रिस्क स्ट्रक्चर समजून घेणं महत्त्वाचं असतं. एक एक्झाम्पल घ्या, क्रेडिट स्प्रेड. जर ट्रेडरला वाटत असेल की प्रीमियम आता महागडे आहेत आणि मार्केट एका रेंजमध्ये राहू शकतं तर डिफाईन रिस्क क्रेडिट स्प्रेड जे आहे ते यूज करू शकतात आणि स्ट्रक्चर सुद्धा विचारात घेऊ जाऊ शकतं. यात मॅक्सिमम लॉस जो आहे तो आधीच डिफाईन असतो, त्याच्यामुळं इथं कुठल्याही प्रकारचे इमोशन जे आहेत ना ते जनरेट होत नाही. स्ट्रॅटेजी 2 मध्ये आयन कंडोर. मार्केट रेंज बाउंड राहण्याची अपेक्षा असेल आणि आय व्ही रिलेटिव्हली हाय असेल हिस्टॉरिकल आय व्हीपेक्षा, तर काही ट्रेडर जे आहेत ना आयन कंडोर सारख्या डिफाईन रिस्क स्ट्रॅटेजीजकडे जे आहेत ते पाहत असतात आणि त्यामध्ये सुद्धा ॲडजस्टमेंट करत असतात. पण यासाठी मार्केट स्ट्रक्चर, एक्सपायरी, स्ट्राईक सिलेक्शन आणि रिस्क रिवॉर्ड समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कुठल्याही इव्हेंटसाठी जर त्यांना प्रिपेअर व्हायचं तर त्याकरता इव्हेंट हेजिंग सुद्धा करतात. मोठ्या इव्हेंटच्या अगोदर काही प्रोफेशनल पार्टिसिपंट जे आहेत ना आउटरीच ऑप्शन्स बाईंग करण्याऐवजी हेज किंवा स्प्रेड स्ट्रक्चर पसंत करतात. कारण त्यांना फक्त डायरेक्शन नाही तर प्राइसिंग आणि रिस्क जे आहे ना दोन्ही महत्त्वाचं असतं आणि त्याला व्यवस्थितरित्या फॉलो करताना दिसत असतात. पुढच्या धड्यामध्ये हे तर हाय आय व्हीचं एन्व्हायरमेंट झालं. लो आय व्ही एन्व्हायरमेंटमध्ये कशा पद्धतीने यूज केलं जातं ते बघूयात. तर लो आय व्ही म्हणजे काय, ऑप्शन्स रिलेटिव्हली स्वस्त किंवा लेस एक्सपेन्सिव्ह.
याचा अर्थ असा आहे की ही सिच्युएशन हाय आय व्हीच्या एकदम उलटी आहे. समजा एखादा स्टॉक जो आहे तो त्याच्या हिस्टॉरिकल रेंजच्या साधारण 20 ते 40% आसपास आहे, परंतु सध्या त्याची आय व्ही जी आहे ती जस्ट लो आय व्हीच्या रेंजच्या म्हणजेच 21% आसपास आहे. म्हणजे ती त्या स्टॉकच्या हिस्ट्रीच्या लोअर बँडच्या जवळ आहे. याचा अर्थ ऑप्शन्स तुलनेने जे आहेत ना व्हॉलेटिलिटी प्रीमियम जे आहे ते रिफ्लेक्ट करू शकतात, पण पुन्हा लो आय व्ही म्हणजे ऑप्शन स्वस्त आणि बाय केला की प्रॉफिट होणार असं नाहीये. हा फरक जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. ऑप्शन्स ट्रेडर लो आय व्ही मध्ये काय विचार करत असतात ते आता इथं समजून घेऊयात. तर लो आय व्ही मध्ये ऑपॉर्च्युनिटी नक्की कुठं आहे, कारण प्रोफेशनल ट्रेडरला यातच वेगळा विचार करणं गरजेचं आहे. तो विचार करतो जर फ्युचरमध्ये व्हॉलेटिलिटी जर वाढली तर ऑप्शनच्या प्रीमियमवरती नक्की काय परिणाम होऊ शकतो, आणि इथेच वेगा जो आहे तो महत्त्वाचा रोल प्ले करताना आपल्याला दिसतो. समजा ऑप्शनचा प्रीमियम जो आहे तो 80 आहे आणि आय व्ही जी आहे ती अनयुजली लोच्या आसपास आहे. आता एखादा मोठा इव्हेंट जर जवळ येत असेल आणि त्यातनं इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी ही 15% 25% वरती जात असेल आणि अंडरलिंग स्टॉकमध्ये फारसा बदल जर झाला नसेल तर त्याचा परिणाम जो आहे तो ऑप्शनच्या प्रीमियमच्या व्हॉलेटिलिटीवरती होऊन तिथं प्रीमियम जे आहे ते एक्सपान्स होऊ शकतात. म्हणून लो आय व्ही एन्व्हायरमेंट्समध्ये ट्रेडर जे आहेत ते लॉंग ऑप्शन्स किंवा डेबिट स्ट्रॅटेजीचा विचार करतात. पण पुन्हा लो आय व्ही म्हणजे ऑटोमॅटिक बाईंग सिग्नल नाहीये. त्याच्याकरता डायरेक्शन, टायमिंग आणि एक्सपेक्टेड मूव्ह सुद्धा असणं सगळ्यात महत्त्वाचं राहतं, आणि याच्याकडे आपण लक्ष देणं सुद्धा तेवढंच गरजेचं राहतं हे सांगत असते. आय व्ही रँकमध्ये करंट आय व्ही त्या स्टॉकच्या सिलेक्टेड हिस्टॉरिकल रेंजमध्ये नक्की कुठं आहे याचा कॉन्टेक्स्ट तिथं देत असते, आणि ते आपल्याला एक व्यवस्थितरित्या आयडिया तिथं देतं की नक्की याच्यामध्ये आपण बाईंग केलं गेलं पाहिजे का सेलिंग केलं गेलं पाहिजे. तर याच्यासाठी आपण एका सिंपलच्या उदाहरणाच्या माध्यमातून जे आहे ते समजून घेऊया. समजा एखाद्या स्टॉकची गेल्या वर्षातील आय व्ही जी ती 40%चा हाय होता आणि आय व्हीचा लो जो आहे तो 10%चा होता आणि करंट आय व्ही जी ती 25%च्या आसपास आहे. आता हे आपल्याला समजून घ्यायचं आहे की नक्की त्यामध्ये कसा जो बदल जो आहे त्या आय व्ही रँकचा त्यावरती होतोय तो अंडरस्टँड करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. लो आहे हे समजायचं कसं आणि ते कसे अंडरस्टँडिंग त्याची आयडिया जी ती कशी येणार आहे. मग हे समजून घेण्याकरता एक सिंपलचं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. पाठीमागील एका वर्षामध्ये त्याची आय व्हीची रेंज काय होती. कन्सिडर करा त्याची आय व्हीची रेंज जी ती 10% 28%च्या आसपास त्या पाठीमागील एका वर्षाचा डेटा जो आहे तो आपल्याला तिथं सांगतोय की आय व्ही यानुसार होती. आणि करंट आय व्ही जी आहे ती किती, आता करंट आय व्ही इज 25. मग त्यावरनं आपल्याला लक्ष देतं की प्राईस जी आहे ती हायर साईडकडं आहे, कारण पाठीमागील एका वर्षाचा जो हाय जो आहे तो कितीचा आहे 28%चा आहे. त्याच वेळेस दुसऱ्या एक स्टॉकचा आपण इथं आयडिया घेऊयात म्हणजे आपल्याला लक्षात येईल. समजा तिथं स्टॉक बी आहे, त्याची करंट आय व्ही जी आहे ती कन्सिडर करा 20%च्या आसपास आहे. पण पाठीमागील एका वर्षाचा जर डेटा त्या स्टॉकचा बघितला तर 20% पासनं वरच्या एंडला हाय जो आहे तो 50%च्या आसपास आहे. मग ह्यावरनं आपल्याला काय लक्षात येतं की करंट आय व्ही जी आहे ती 20% आहे, ही आपली काय करंट आय व्ही, आणि ही आय व्ही जी कशापाशी आहे लोअर एंडपाशी आहे. म्हणून ॲब्सोल्यूट नंबरपेक्षा त्याचा कॉन्टेक्स्ट जो आहे तो बघणं सगळ्यात महत्त्वाचं राहतं. आणि इथं मोस्ट प्रोबेबली लोक जे आहेत ते फेल होताना तिथं दिसतात. याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं जो आहे तो कसा करायचा तो समजून इथं घेऊयात. तर बघा पाठीमागील एका वर्षाचा आय व्ही रँकचा हाय जो आहे तो 40%च्या आसपास आहे, मी त्याला आय व्ही एच म्हणतो, आणि पाठीमागील एका वर्षाचा लो जो आहे तो 10%च्या आसपास आहे. आणि करंट आय व्ही जी मी सी आय व्ही इथं म्हणतो ती 25%च्या आसपास आहे असं कन्सिडर करूयात. याच्यावरनं मला जर आय व्ही रँक जर काढायची आहे तर आय व्ही रँकसाठी फॉर्म्युला जो आहे तो अतिशय महत्त्वाचा राहतो, आणि तो आय व्ही रँकचा फॉर्म्युला मी इथं आता लिहितो आहे. आय व्ही रँक इज इक्वल टू, ज्यामध्ये आपण करंट आय व्ही वजा पाठीमागील एका वर्षाची आय व्ही भागिले पाठीमागील वर्षाचा आय व्हीचा हाय वजा पाठीमागील वर्षाचा लो, याच्यावरनं आपल्याला आय व्ही रँक येते आणि ती म्हणजे 50. हे 50 म्हणजेच काय 50%
याचा अर्थ करंट आय व्ही जी ती हिस्टॉरिकल रेंजच्या म्हणजेच 10% 40%ची जी लो आणि हायची जी रेंज होती त्याच्या मिडलला आपण 25च्या आसपास आहोत आणि इथनं मार्केट जे ते बुलिश पण होऊ शकतं, बेरिश पण होऊ शकतं, सब्जेक्टेड टू मार्केट कंडिशन्स. हे एक महत्त्वाचं पॅरामीटर तिथं ठरत शकत असतो. तर आय व्ही रँकचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत नसेल तर करंट आय व्ही मायनस प्रिव्हियस एका वर्षातील आय व्हीचा लो भागिले मागच्या वर्षील आय व्हीचा हाय वजा मागच्या वर्षाच्या आय व्हीचा लो. हे एकदम सिंपल पद्धतीने आपण त्याला फॉलो करू शकतो. पुढच्या पार्टमध्ये आय व्ही पर्सेंटाईल म्हणजे किती वेळा आय व्ही जी ती यापेक्षा कमी होती. तर आय व्ही पर्सेंटाईल एक वेगळा प्रश्न विचारतो. तो म्हणतो हिस्टॉरिकल ऑब्झर्वेशन्सपैकी किती वेळा आय व्ही करंट आय व्हीपेक्षा कमी होती. समजा पाठीमागील 100 ऑब्झर्वेशन्सपैकी 70 वेळा आय व्ही करंट आय व्हीपेक्षा जर कमी असेल तर आय व्ही पर्सेंटाईल जो आहे तो 70% असू शकतो. याचा अर्थ करंट आय व्ही हिस्टॉरिकल ऑब्झर्वेशनच्या तुलनेने हायर साईडला आहे. पण पुन्हा ह्यामध्ये आय व्ही रँक आणि आय व्ही पर्सेंटाईल जे ते बाय आणि सेलचे सिग्नल्स देत नसतात, म्हणून त्यांना ब्लाइंडली स्ट्रॅटेजी सिग्नल म्हणून वापरायचं नाही. जेव्हा केव्हा प्रोफेशनलची डिसिजन मेकिंग ट्री तिथं येते त्यामध्ये तो पूर्ण प्रोसेस बघतो. तो म्हणजे आय व्ही नक्की कुठं आहे, हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट त्याच्यामध्ये काय, आय व्ही रँक आणि आय व्ही पर्सेंटाईल काय सांगत आहे, इव्हेंट काय, एक्सपेक्टेड मूव तिथं काय आणि मार्केटची डायरेक्शन जी आहे ती कशा पद्धतीने जे येते होते. आणि त्यामध्येच तो स्ट्रॅटजीकडे फोकस करतो ज्यामध्ये मार्केट कंडिशन्सनुसार त्याला हाय आय व्ही आणि रेंज एक्सपेक्टेशन्स आहेत. तर त्यामध्ये ऑप्शन्स महागडे असू शकतात आणि अशा ठिकाणी तो क्रेडिट स्प्रेड जो तो वापरू शकतो किंवा आयन कंडोरसारखी स्ट्रॅटजी वापरू शकतो. लो आय व्ही आणि स्ट्रॉंग डायरेक्शनल व्ह्यू असेल तर त्याच्यामध्ये तो ब्रेकआउट सेटअपसाठी लॉंग कॉल किंवा डेबिट कॉल स्प्रेडसुद्धा वापरू शकतो. जर एन्व्हायरमेंट हाय आय व्ही आणि स्ट्रॉंग डायरेक्शनल व्ह्यूचा असू शकेल तर त्यामध्ये डेबिट स्प्रेडसुद्धा तो वापरू शकतो.